नमस्कार मित्रांनो. छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण आपण जास्तीत जास्त लोकांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचाच भाग म्हणून आपली ही शंभूवर्मनची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आज आपण त्यांचा बुधभूषण मधील पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहातील श्लोक क्रमांक 149 घेणार आहोत. आता हा श्लोक अथ पर्वतान्योक्तयः म्हणजे पर्वताला उद्देशून आहे. आणि यामधला पहिला श्लोक हा पर्वत रोहणाचल या पर्वताला उद्देशून आहे. हा शंभूवर्मनचा भाग क्रमांक 67 आहे. रोहणाचल म्हणजेच हिमाचल प्रदेशामध्ये जो काही हिमालय आहे, ह्या हिमालयामध्ये असलेला एक छोटासा भाग म्हणजे रोहणाचल. आणि हा रोहणाचल का अद्वितीय आहे हे महाराजांनी या छोट्याशा श्लोकातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासोबत अन्योक्ती कलशाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असलेला संदेश, छुपा संदेश. खरं तो छुपा नसतो, तो त्याचा मथितार्थ असतो, तो आपण समजून घ्यायचा असतो. त्यामुळे आपण या श्लोकाची चर्चा करूया आणि हा संदेशही आपण समजून घेऊया. तर हा श्लोक असा आहे. रोहणाचल शैलेषु कस्तुलां कुरुते तव यस्य पाषाण खंडनानि महिभुजाम. छोटासा अगदी 2 ओळीचा श्लोक. रोहणाचलाला उद्देशून महाराज म्हणतात, शैलेषु कस्तुलां कुरुते तव. तू शैलेषु आहेस, कस्तुलां कुरुते तव म्हणजे तुझी तुलना आता मी कशासोबत करू. का बरं अतुलनीय आहेस हे रोहिणाचला, तुझ्याहून तर मोठा हिमालय आहे, पण तरीही महाराजांना तू अद्वितीय का वाटतोस. तुझी तुलना कशाशी करावी हा प्रश्न महाराजांना का पडतो. तर पुढच्या ओळीमध्ये महाराज सांगतात की यस्य पाषाण खंडनानि महिभुजाम म्हणजे तुझे जे पाषाणखंड आहेत आणि ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, महिभुजाम म्हणजे ईश्वराच्याच भुजा त्यातून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे तुझे पाषाणखंड जे आहे, तुझ्या ह्या ज्या रांगा आहेत, ह्या रांगा जणू काही काय आहेत तर शिवशंकराच्या किंवा देवाच्या भुजा आहेत, त्याच्या हात आहेत. आपल्याला माहिती आहे शिवशंभो हे तपश्चर्येसाठी कुठे बसतात, हिमालय पर्वतामध्ये. शिवपार्वतीचा निवास हा हिमालय पर्वतामध्ये राहतो. आणि त्या ठिकाणी असलेला हा जो रोहिणाचल आहे, ह्या रोहिणाचलाला महाराज म्हणतात की अरे बाबा, तू एवढा महान आहेस की तुलना मी तुझी कशाशीही करू शकत नाही. किंबहुना मला प्रश्न पडलाय, तुझी तुलना कशासोबत करू. अरे तुझे हात म्हणजे साक्षात ईश्वराचे हात आहेत. त्यामुळे तू कसा अद्वितीय आहेस. निसर्गानं असेल, तुझ्या नशिबानं असेल, तुला ही संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मी तुझी तुलना कशाशीही करू शकत नाही. अन्योक्ती कलशामध्ये याचा अर्थ असा होतो, महाराज सांगतात की काही जे व्यक्ती आहेत, जसा रोहिणाचलाला ईश्वराचा आशीर्वाद मिळालेला आहे, तसे समाजामध्ये काही व्यक्तीही असतात, काही माणसंही असतात, काही राजेही असू शकतात. ह्या लोकांना ईश्वरी काहीतरी वरदान प्राप्त असतं. एखादी कला असेल, गायनाची कला असेल, वादनाची कला असेल, युद्ध कला असेल, अशी कुठलीही कला असू शकते, किंवा काही धनदौलत असू शकते, किंवा कुणाच्या पोटाला आपण जन्म घ्यावा हे असेल. ह्याच्यामध्ये काय आपला काही रोल नसतो. जे काही आहे ते निसर्गानं किंवा नशिबानं आपल्याला मिळालेलं असतं. महाराज म्हणतात अशा पद्धतीनं जर मिळालेला असेल तर तुझी तुलना कशासोबत करावी बाबा. तुझी तुलना कशाही सोबत होऊ शकत नाही. अशा व्यक्तीकडे पाहून आपण हे दुःखी व्हायचं नाही, कारण ती जगनियान त्याची इच्छा असू शकेल किंवा त्याचं ते नशीब असेल, जे काही असेल ते असेल. पण त्याच्याबद्दल आपण निराश व्हायचं नाही, त्याचं कौतुकच करायचं, कारण त्याला प्राप्त झालेलं आहे. जसं रोहिणाचलाला हे वैभव प्राप्त झालेलं आहे, शिवाचं ईश्वराचं सानिध्य त्याला प्राप्त झालं.
समाजात वागताना अशा व्यक्तींचा द्वेष केला तर आपला फायदा होण्याच्या ऐवजी आपलं नुकसानच होण्याची शक्यता असते, आणि त्यांचं तर काही होणारच नाही, कारण त्यांना निसर्गानं, ईश्वरानंच त्यांना ते वरदान दिलेलं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जगत असताना अशा व्यक्तीकडे लक्ष देऊन आपल्या स्वतःला वाईट वाटून दुःखी होण्यापेक्षा त्यांचं जे आहे ते परिस्थिती स्वीकारून आपण समाधानी राहिलं पाहिजे आणि आपण पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. या शंभूराजेंच्या मार्गदर्शनासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत खुश राहा, सुखी राहा. शंभूराजेंचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.